उल्हासनगरात माजी नगरसेवक विजय पाटील आणि युवा सेनेचे युवराज पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवाराचं औचित्य साधत ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती। विजय पाटील आणि युवराज पाटील हे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचे परंपरागत पुजारी सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीतून हिंदू मुस्लिम एकतेचा एक वेगळा संदेशही समाजाला दिला गेला। कॅम्प 5 मधील पाटील यांच्या ऑफिस बाहेरच ही पार्टी आयोजित करण्यात आली होती। या पार्टीला उल्हासनगर अंबरनाथ मधील शेकडो मुस्लिम बांधव, अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट आणि मुस्लिम जमातचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते। या सर्वांनी विजय पाटील आणि युवराज पाटील यांचे आभार मानले। रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार सालावारप्रमाणे याही वर्षी विजय पाटील साहेब यांच्या संपूर्ण टीम कडून पॅनल क्रमांक 19 मध्ये मोठ्या संख्येने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। या ठिकाणी 1700 ते 1800 लोकांची इथे इफ्तार पार्टी उपस्थिती होती। आज आम्ही इथे आलो, इफ्तार पार्टीचं आयोजन केलं माननीय विजय पाटील साहेबांनी आणि आमचे सहयोगी युवराज पाटील साहेबांनी आम्हाला निमंत्रण दिलं होता आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हे प्रोग्राम सक्सेसफुल पार पाडला आणि बालासाहेबांचा विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे विचाराप्रमाणे पुढे आमचे सहयोगी युवराज पाटील साहेब आणि विजय पाटील साहेब पुढे चाललेले आहे। समाजमध्ये एकता आणि एकमताचा चांगला संदेश या माध्यमाने त्यांनी पेश किया। हमने अक्सर देखा है जो भी राजकारण करता है वो सिर्फ राजकारण करता है, पर राजकारण के साथ अगर कोई समाजकारण करता है तो वो विजय पाटिल साहब और युवराज पाटिल है। ये हमने इतने सालों में अक्सर देखा है। हर समाज को एक साथ लेकर चलने में और हिंदू मुस्लिम में जहां आज के तारीख में हम देख रहे दरार पैदा हो रही है, पर इस दरार को मिटाने का काम यहाँ उल्लासनगर जैसे शहर में विजय पाटिल साहब और युवराज पाटिल कर रहे हैं। माननीय विजय चाहू पाटिल साहब जो कई सालों से इस तरीके से इफ्तार पार्टी का एहतमाम करते आए हैं और अल्हम्दुलिल्लाह आज भी उस चीज़ का पूरा किया गया और बहुत ही सक्सेसफुल रहा। मैं ये शुभकामना देता हूँ कि इसी तरीके से और आगे भी करते रहें। ब्यूरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज़, अंबरनाथ।